The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्रं पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ क्षत्रिय रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या अकोला जिल्ह्यातील विशाखा महिला संघ वर्षावास महोत्सव समिती शांतीनगर व भीमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पूजनीय भिक्खुनी चंद्रशिला महातेरी यांच्या पावन स्मृती प्रीत्यर्थ भव्य एक दिवसीय धम्म परिषदेचं आज गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान भीमनगर डाबकी रोड अकोला या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तेव्हा धम्म मंचावरती माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय विनयपालजी महाथेरो भंतेजी शेगाव, त्याचबरोबर पूजनीय सुमंगल बोधी भंतेजी महाथेरो अकोला, पूजनीय धम्मबोधी थेरो भंतेजी, पूजनीय यन धम्मानंद थेरो भंतेजी, पूजनीय श्रीलाभ भंतेजी, पूजनीय रट्टपाल थेरो भंतेजी, सूर्यकीर्ती भंतेजी, संबोधी भंतेजी, दीपंकर बोधानंद भंतेजी, धम्मानंद नागार्जुन महानाम भंतेजी, धम्मरक्षिता थेरी, शीलरक्षिताजी, सुकेशनीजी, महामायाजी आणि संपूर्ण आपल्या मोठं बुद्ध विहार, छोटं बुद्ध विहार, अजून काय म्हणते अजून मधातलं बुद्ध विहार, विशाखा महिला मंडळ महिला संघ आणि अकोला शहर आणि जिल्हा तथा अनेक ठिकाणावरून श्रद्धायुक्त चित्ताद्वारे धम्मदेशना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता
तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मरक्षितजी थेरो, सेमिनारी हिल, नागपूर या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलाय. एकदा भंतेजीसाठी साधुकार आणि टाळ्यांच्या गजरांमध्ये भंतेजींचं आपण कौतुक केलं पाहिजे. मोठ्या कष्टाने, मेहनतीने आपल्या समाजाला मार्गदर्शन करून त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम, एवढी मोठी जय्यत तयारी इथे केली आहे आणि त्यांच्याच प्रयत्नातून हा कार्यक्रम इथे यशस्वी होतोय. अकोल्यात आपल्या बऱ्याचदा आमचं येणं होते, अनेक खेड्यांमध्ये सुद्धा आमचं येणं होते, शहरातही बऱ्याचदा आम्ही आलो, आजही आम्ही आलो. रोज कुठे ना कुठे दौरे सुरू आहेत. काल तिकडे मंगळूरपीर मध्ये एका गावी होतो, परवाला अमरावतीत एका गावी होतो, उद्या पुन्हा पुसदला यवतमाळ जिल्ह्यात आहोत. असं करता करता सगळ्या महाराष्ट्रामध्ये जून पर्यंतच्या तारखा बुक आहेत. जुलैमध्ये वर्षावास आहे, त्यानंतर वर्षावासाचे समारोपाचे कार्यक्रम आणि आम्ही जे बांधकाम हाती घेतलाय औरंगाबाद मध्ये द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्व शांती विपස්සना बुद्ध विहार, त्याचा आता 26 जानेवारीला भूमिपूजन झालाय आणि येणाऱ्या 26 जानेवारी 2027 ला लोकांना आम्ही वचन दिल्यानुसार समाजाच्या स्वेच्छादानातून आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं आपलं उद्घाटन होईल. त्या कार्यक्रमाची मूळ पत्रिका सुरुवातीला तुम्हाला देतो बापा. तर बघा, आमच्याकडे आता माईक आला. मी भंतीजीला, विलेपाल भंतीजीला, सुमंगल भंतीजीला विचारत होतो किती वाजेपर्यंत चालवायचंय, तर भंतीजी म्हणत बा तुमची शेवटची धम्मदेशना या कार्यक्रमातली. तर ही धम्मदेशना झाली की पाठीमागे खिचडीचा सुगंध दरवळू लागला बऱ्याच वेळापासून. तर ती खिचडी आहे तुमच्यासाठी. तर मी एक महत्वाचा उपदेश देणार आहे. बघा, तुम्ही तसे फार धार्मिक आहात, सिलवान गुणवान आहात. अकोल्यामध्ये धम्म चळवळ फार चांगली आहे आणि विशेषतः राजकीय चळवळ पण इथे अकोल्यात फार चांगली आहे असं आम्हाला तिकडे राहून वाटते. कारण सर्वाधिक इथे उमेदवार काय जिल्हा परिषद म्हणते, पंचायत समिती म्हणते येतात. समाजाचे बाळासाहेब आंबेडकरांचं इथे काय म्हणतात मतदारसंघ आहे, तेव्हा सगळ्या स्वतःसाठी सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवून स्वतःचे अभिनंदन करा. कारण बाबासाहेबांनी आपल्या वरती अनेक जबाबदाऱ्या दिल्या. भारताला बुद्धमय बनविण्याची जबाबदारी दिली आहे आणि शासन करती जमात बनण्याची पण जबाबदारी दिली आहे. नाही तर बस बाबासाहेबांचं खायचंय आणि गायचं दुसऱ्याच, त्याला काय अर्थ राहील का? आणि म्हणून खातो बाबासाहेबांचं आणि गायले बाबासाहेबांचंच पाहिजे, म्हणजे कामही बाबासाहेबांचंच केलं पाहिजे, काम बाबासाहेबांच्या साठीच केलं पाहिजे. आणि त्यामुळे बघा हे सुगतजी, काय त्यांचं नाव आता, सुगत वाघमारे डॉक्टर यांनी या कार्यक्रमासाठी खूप मोठं भरीव योगदान दिलं. बघा, त्यांच्याही साठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण समाज धार्मिक आहे, सिलवान गुणवंत आहेच आहे, पण आम्ही जेव्हा समाजाचं परीक्षण करतो, ऑब्झर्वेशन करतो, सर्वे करतो, तर सगळेच्या सगळेच लोक काही ध्यानावर आहेत असा काही विषय नाही आहे. हे काय ते कोण्या गुणाचं काही इतूचं काहीतरी सांगत होते, हे पलीकडून म्हणे भंतीजी इकडे आहे म्हणे. बापा मी म्हटलं कायच करावं आता, पेरणी केली जोरात सगळीकडे आणि काही काही 70 वर्ष झाले तरी वाहतच जातात पहा. म्हणून आम्ही नेहमी सांगतो भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उदर असते. गोटांगळ्या घातात अशी एकदम. जयंतीला तर मात्र उगवतात, नाचायला भेटते, काय काय पाहायला भेटते, ऐकायला भेटते, मनासारखं तर तिथे येते बरोबर, फुल गर्दी होते. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांच्या पुतळ्याचा हार सुकला काय, फोटो खराब झालाय का, विहारात जाऊन झाडू मारू का, याच्याशी काही संबंध नसतो. तुम्ही नाही तसे बापा, तुम्ही तर लय चांगले आहे, काही काहींची गोष्ट करत असतो मी. तसं तर भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, सगळी माणसं सारखी नाहीये. असतात का सगळी माणसं? तुमच्या घरात तरी सगळे सारखेच असतात का?
बायोडाटा तर लय भारी लिहिता बाबा, पोरांचा कोळीचा लय रंगून लिहितात, त्याच्यात काय काय स्वभाव कसा आहे असो. हे म्हणते खालची मान वर घालत नाही, म्हणते वर करत नाही म्हणते. स्वभावाच्या बाबतीमध्ये लय विनम्र आहे म्हणते, व्यसन कोणतंच नाही म्हणते. संध्याकाळी काय काय घेऊन येते, मग झापली मूठ आहे म्हणते. 1.25 लाखाची नाही ती 5 लाखाची झालेली असते, कोणाला सांगू शकत नाही. तर वातावरण लय खराब असते काही काही ठिकाणी. तर माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतात, हे तुम्ही ऐकलं असेल बघा. तुमच्याकडे ऐकता की नाही, म्हणता की नाही. माणसं तेवढ्या प्रवृत्ती आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलं या जगामध्ये अनेक बाबतीमध्ये माणसं असतील, प्राणी असतील, झाडं असतील किंवा पदार्थ असतील, त्याच्यामध्ये भिन्न भिन्नता असते. सारखं कोणीच नाही. आई सारखीच मुलगी किंवा मुलगा पूर्ण 100% नसतो. वडिलासारखाच मुलगा किंवा मुलगी 100% नसते. गुण उतरतात, गुण उतरत नाहीत असं नाही. बाप दारू पिणारा असेल तर पोरगा दारू पिणार म्हणजे पिणार. बाप तंबाखू खाणार असेल तर पोरगा खाणार म्हणजे खाणार. अपवाद वगळता तुमच्याकडे कोणी खात नसेल. पण सांगतो जसं आई विहारात जाणारी असेल, वडील विहारात जाणारे असतील तर मुले मात्र त्या नादाला लागतील. परंतु भगवंताने सांगितलं पूर्ण 100% सगळे सारखेच नसतात. प्राण्यांमध्ये सुद्धा भिन्नता आहे बघा. बकरीचे पण प्रकार आहेत, गायींचे पण प्रकार आहेत, भाज्यांचे पण प्रकार आहेत वेगवेगळे. मोबाईलच आहे त्याचे प्रकार आहेत. भंतेजीच आहेत, पण भंतेजी मध्ये प्रकार आहेत का नाही. होच म्हणता बापा. आणि तुम्ही उपासक जरी असाल, पांढऱ्या कपड्यांमध्ये जरी असाल, तर तुमच्यात फरक आहे बघा वेगवेगळ्या प्रकारचे. तर एकदा भगवान बुद्धांनी आपल्या अनेक वेळा अनेक प्रकारचे उपदेश केले. एक उपदेश केला भगवान बुद्धाने. भगवान म्हणाले मनुष्याचे 4 प्रकार आहेत. किती बघा, मनुष्यच आहे. हीच काय आहे, 2 डोळे आहे, एकच नाक आहे, 2 कान आहे, डोकं आहे, मेंदू आहे, काय हात पाय बरोबर समानच आहेत. पण स्वभाव समान आहे का, आहे का. काहींचे हे 2 हात लोकांना मारण्यासाठी लुटण्यासाठी काम करतात आणि कोणाकोणाचे हात लोकांना मदत करण्यासाठी, बुद्ध धम्म संघाला वंदन करण्यासाठी सुद्धा जुडतात. माणसं पण फरक आहे का नाही. कोणी चोरी करते तर कोणी दान पुण्य करते, कोणी हिंसा करते तर कोणी दया करुणेचं वर्तन करते. वेगवेगळ्या प्रकारचे माणसं आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे स्वभाव आहेत. भिक्षू संघामध्ये सुद्धा भिन्न भिन्नता भगवान बुद्धांनी सांगितली. कोणाचे गुण कमी तर कोणाचे गुण जास्त असतात. कोणाला कोणती गुणवत्ता प्राप्त झालेली असते आणि कोणाला कोणती गुणवत्ता प्राप्त झालेली असते. एकाच शाळेतले सगळेच मुलं मुली, विद्यार्थी विद्यार्थिनी सारख्या बुद्धिमत्तेचे असतात का, सारखेच मार्क्स पडतात का, त्याला पर्सेंटेज सारखीच टक्केवारी येते का, सगळेच IAS ऑफिसर बनतात का, सगळेच डॉक्टर बनतात का, सगळेच इंजिनियर बनतात का. शाळा तीच, शिक्षक तेच, सिलेबस तोच, पण गुणवत्ता सारखी आहे का विद्यार्थ्यांची, आहे का नाही. का झोपले बापा, झोपू नका. काय झोपाल तुम्ही, आमचा जाडा भरडा आवाज ऐकून झोपले तर उठते बापा. आमच्या आईने आमच्या त्या पडदिवीला दातवण लावू घालू आमचा घसा मोठा केला, जाडा भरडा आवाज भांडल्यासारखा येते आणि त्यामुळे कोणी झोपण्याचा काही विषयच नाही बघा. तर तुम्हाला सांगेल मी, तर भगवान बुद्धांनी सांगितलं की प्रत्येक बाबतीमध्ये भिन्नता आहे. कपडा बघा जरा, हा कपडा पण आहे का नाही. हे कपडे रंगही वेगळा समजा आणि कपड्याची क्वालिटी पण वेगळी असते बघा. सगळ्या बाबतीमध्ये वेगवेगळे पण आहे. तसं माणसं जरी असतील तरी माणसं स्वभावाने सगळे सारखे नाही आहेत. तसं पाहिलं तर नाका डोळ्यांनी पूर्ण 100% सारखे नसतात. काही काळे सावळे तर काही काळे, काही गोरे तर काही जास्तच गोरे. कोणाचे केस काळे आम्हाला तर नाही तर बापा, भगवंताने तर टकलच करायला सांगितलं, मुंडन करायला सांगितलं आणि तुम्ही तर त्या केसाला पांढरे झाल्यावर पॉलिश लावू लय बेजारात काही पांढरे काही लाल आणि पिवळे झाले. मागे विचारलं मी, काय लावता बापा याला, तुमचे कसे काय पिवळे झाले, लाल झाले, आमचेच कसे काय असे काय. तर ते म्हणजे आमचं वय जास्त झालं म्हणजे पांढरे झाले, ते मग पुन्हा काळे करण्यासाठी आम्ही ती पॉलिश लावतो. काय म्हणतात त्याला, मेहंदी. काय म्हणते मेहंदी म्हणजे काय काय लावता बाबा, तुम्हाला माहित किती लावा
काही दिवस झाले की वरचे काळे खालून पांढरे असे पण असतात बघा. तर भगवंताचं वचन आहे या जगामध्ये सगळं काही परिवर्तनशील आहे. तसं दुःखी लोक सुखी होतात, सुखी लोक दुःखी होतात. आज रडणारे लोक उद्या हसू शकतात, आज हसणारे लोक उद्या रडू शकतात. परिवर्तन या संसाराचा नियम आहे आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी ही भिन्नता सांगितली माणसांच्या बाबतीमध्ये. आज समाजामध्ये आम्ही पाहतोय. तसं तर भगवंताला सुद्धा जेव्हा विचारलं की भगवान या जगामध्ये सर्वात अधिक लोक कोणत्या प्रकारचे आहेत, सुज्ञ लोक जास्त आहेत की मूर्ख लोक जास्त आहेत, कोणते कोणते लोक जास्त असतील? मूर्ख लोक जास्त असतात. आजही कालही आणि उद्याही. आणि मूर्ख लोक असतात म्हणून तर धम्माची गरज आहे. दुःखी लोक जास्त आहे म्हणून तर धम्माची गरज आहे. सगळे ते सिलवान गुणवान असते, श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरथ झालेले असते, तर धम्माची काय गरज आहे? या दुःखी संसारातल्या लोकांना धम्माची गरज असते, बुद्धाची गरज असते, संघाची गरज असते. म्हणून इथे बुद्ध उत्पन्न होत असतात, म्हणून ते धम्माला प्रकाशित करत असतात, म्हणून ते आदर्श संघ निर्माण करत असतात. आणि त्यासाठी म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा एका ठिकाणी की माणसं तेवढ्या प्रवृत्त्या असतात, माणसं वेगवेगळे असतात. आणि तेव्हाही मूर्खांची संख्या जास्त होती, आजही मूर्खांची संख्या जास्त आणि उद्याही मूर्खांची संख्या जास्त आहे. बघा आपल्या समाजाचा जर विचार केला तर बाबासाहेबांचा जय जयकार करायला आणि भगवान बुद्धाचं गुणगान गायला लय जमते बापा. तुमच्यातल्या कोणाला जर माईक दिला आणि या इथं बोला बाबासाहेबांवर भगवान बुद्धावर जर म्हटलं तर असं कोणी इथं भेटणार नाही की जे अर्धा तास पाऊण तास बोलू शकत नाही. बोलता लय येते, जय जयकार लय करता येते, इकडून आला तिकडून आला, जय भीम बघता काय सामील वाहन वगैरे वगैरे. आणि आपल्या माणसाला सहन होत नाही का? खेकडा प्रवृत्तीवाले तुमच्याकडे नसतील हे कशावर? तुमचं भविष्य पाहत असतो आम्ही, सगळ्या लोकांचं भविष्य पाहतो. जिकडे जातो तिकडं कोणत्या प्रवृत्ती आहेत, तर खेकडा प्रवृत्ती पण सगळीकडे असते बघा. कारण काही ठिकाणी आता ते वाघमारेंनी सांगितलं बघा, एका विहारवाल्यांचं दुसऱ्या विहारवाल्यांसोबत पटत नाही. ही समाजामध्ये परिस्थिती आहे. का म्हणते? बिलकुल परिस्थिती अशी बघा. म्हणजे एक बुद्धाचंच काम करते, बाबासाहेबांचंच काम करते, पण त्यांच्याकडे आम्ही जात नाही म्हणते आणि ते आमच्याकडे आले नाही पाहिजे. विहारात याच्यावरून भांडण होते म्हणे काही ठिकाणी, हे आमच्याकडेच राहू द्या म्हणून. फुलं माळा हार तुर याच्यात नाव गाव जर असतील तर आम्ही येतो म्हणते, आम्हाला बोलवलंच नाही तर कसं यावं म्हणते. अशी पण परिस्थिती आहे. आणि त्याच्यासाठी असे कार्यक्रम होणं, भिक्षू संघाच्या धम्मदेशना होणं, बुद्धाची वाणी बाबासाहेबांची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे. प्रबोधन झालं तर परिवर्तन होईल, प्रबोधन झालं नाही तर परिवर्तन काय होईल? हो, अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून लोक जय जयकार करतच बसलेत ना. काय परिवर्तन होतं तसं पाहिलं तर? पण आता मात्र सुधारणा होत आहे, परिवर्तन होत आहे. आणि त्याचं योगदान जर कोणाला द्यायचं झालं सध्याच्या युगामध्ये तर ते म्हणजे सोशल मीडिया. एकदा युट्यूबच्या मालकासाठी, व्हॉट्सअपच्या मालकासाठी टाळ्या वाजवा. कारण घर बसल्या तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या द्वारे, फेसबुकच्या द्वारे, ट्विटरच्या द्वारे, इंस्टाग्रामच्या द्वारे आणि युट्यूबच्या द्वारे बुद्धाचं प्रवचन असेल, भिक्षूंच्या माध्यमातून करीत असलेलं, बाबासाहेबांवरती दिल्या गेलेलं भाषण असेल किंवा बाबासाहेबांबद्दलची माहिती असेल, बुद्ध धम्म संघाबद्दलची माहिती असेल, ही तुम्हाला घर पोच मिळते का नाही? आता आम्ही भटकतो, इकडे तिकडे भटकतो, पण तुमच्यातले कितीतरी लोक असतात रोज प्रवचन ऐकतात बघा. सगळ्या भिक्षू संघाचे प्रवचन ऐकत असाल तुम्ही. आणि बुद्धाची वाणी महामंगल सूत्रात सांगितलं भगवंताने, धम्म श्रवण करणे हे म्हणजे श्रुतमय प्रज्ञेचं लक्षण आहे. कशाचं लक्षण आहे? श्रुतमय प्रज्ञेचं लक्षण आहे. आपली प्रज्ञा विकसित होत असते धम्मदेशना ऐकल्यामुळे. कारण न माहित असलेल्या गोष्टी आपल्याला माहित होतात. शिलाचा अर्थ कळतो, दानाचा अर्थ कळतो, ध्यानाचा अर्थ कळतो, भगवान बुद्धाचं माहिती होते. म्हणून धम्मश्रवणही करीत राहिलो पाहिजे आपण. आणि धम्मश्रवणाने बदल होतो. जर अंगुलीमालात बदल होतो, जर पटाचार्यामध्ये बदल होतो, तर आपल्या फुलाची पाकळी बदल होईल का नाही? आणि होत नसेल तर बाबा तुम्हाला मी काय म्हणू, उलटी घागरा असेल तर काहीच म्हणू शकत नाही. असे लोक
आहे बघा समाजामध्ये खरोखरच उलट्या घागरी सारखे. त्यांना बाबासाहेब कळत नाही मरेपर्यंत आणि बुद्धही कळत नाही मरेपर्यंत. त्यांचं जीवन वाया जाते बघा. फक्त खाण्यासाठी जगायचंय, जगण्यासाठी खायचंय आणि खाता खाता एक दिवस बटन दबलं कि मरायचं. कहाँ गए तो पता नहीं, क्या किया ये भी पता नहीं. बस माय बापानं जन्माला घातलंय, माय बापानं लहानाचं मोठं केलंय, माय बापानं लग्न लावून दिलंय आणि मग 50 केलेत, वेल मांडवाला घातलाय आणि मग झाल बटन दबलं आता उचला म्हणतात या. आणि हातात पायात बोटात कुठं पिशवी कुठं चाब्या ठेवल्या असतील तर त्या काढून घ्या बापा एकदाच्या आणि वास सुटते म्हणतात. बस झालं म्हणतात आता उचला. मग घाईत सुरू होते. मग कोणी म्हणत नाही मॅडम कुठपर्यंत आल्या, साहेब कुठपर्यंत आले, बॉडी कुठपर्यंत आली म्हणते. आपली किंमत 0 होते भोपळा मेल्याबरोबर. आणि म्हणून बघा भगवंताचा धम्म आपल्याला लवकरात लवकर कळाला पाहिजे. म्हणून आपण जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे. नाहीतर या जीवनाला काही अर्थ उरत नाही. प्राण्यांच्या माणसांच्या जीवनात काय फरक असा भगवंताने सुद्धा प्रश्न केला. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो मनुष्याचे किती प्रकार, किती, बोला. मनुष्याचे 4 प्रकार. तर पहिला प्रकार सांगितला, काही माणसं इथे देवासारखी आहेत. कोणासारखी? इकडं तिकडं पाहू नका, नाही तर शोधत बसा, नाही तर आपल्याकडेच बोट. मीच देवासारखं. भगवंताचं वचन आहे देवासारखं म्हणजे तिकडे जाऊ नका पुन्हा या शब्दाला घेऊन. भगवंताच्या धम्मामध्ये देवता भूमी सांगितलेली आहे. 31 भूमी आहेत आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतील. 31 प्रकारच्या भूमी. त्याला लोक पण म्हटलेला आहे. भगवंताने सांगितल्या सर्वोत्तम भूमी ही मनुष्याची भूमी आहे. कोणती? मनुष्याची भूमी. कारण मनुष्यच दान करू शकतो, मनुष्यच शील पालन करू शकतो, मनुष्य दान देऊ शकतो आणि ध्यान करू शकतो. म्हणून मनुष्य श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि अर्हत होऊ शकतो. मनुष्यच बुद्ध होऊ शकतो, इतर कोणताही प्राणी बुद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून पहिलं प्रकार सांगितला माणसांचा. ह्या सगळ्या माणसांमध्ये एक प्रकार म्हणाले भगवान बुद्ध माणसांचा आहे आणि तो म्हणजे देवासारखी माणसं. कोणासारखी? देवासारखी. तर देवासारखी दगडाच्या देवासारखी नाही. कारण दगडाच्या देवाला तर गाडगे बाबांना सांगितलं त्याच्या समोर नैवेद्य ठेवला तर कोणावर टीका टिप्पणी करत नाही. आपण सांगतो जसं दगडाचा देव वेगळा. तर दगडाला देव मानलं त्याच्या पाया पडत राहिलं तर त्याच्या समोर ठेवलेला नैवेद्य त्याला खाता येत नाही. गाडगे बाबा म्हणाले खरंच आहे ना, ते खाता येते का? कोण खाते? त्याच्या समोर काय काय ठेवलेलं कोण खाते? कुत्र खाते, दुसरं कोण खाईल? तर ते तिकडे जाऊ नका. देवासारखी माणसं त्याचे लक्षण सांगितले. तुम्हाला मी लक्षण पण सांगणार आहे. भगवंताचं हे वचन आहे. कोणी सांगितले? हे 4 माणसं, माणसातलेच माणसं, 4 माणसं प्रकारचे भगवंताचं वचन आहे. तर देवासारखी माणसं कोणती? तर भगवंत काय म्हणतात बघा. हे डिटेल्स मध्ये थोडस अधिक बोलणार नाही पण शॉर्ट मध्येच सांगतो मी. पहिलं भगवान बुद्ध देवासारख्या माणसांचे लक्षण कोणते? तर पहिलं लक्षण सांगितलं, जी देवासारखी माणसं असतात ती दानशूर तथा परोपकारी असतात. त्यांच्या कोणती प्रवृत्ती असते? कोणती? दान करण्याची प्रवृत्ती असते, मदत करण्याची प्रवृत्ती असते, परोपकारी प्रवृत्ती असते. कोणालाही काहीही घासातला घास देत राहतील, कोणती ना कोणती मदत करतील, त्यांच्यात परोपकाराची भावना असते. म्हणून दानशूरता हे एक लक्षण सांगितलं देवासारख्या माणसाचं. दुसरं लक्षण सांगितलं सदाचारी. कोणतं? सदाचारी. सदाचारी म्हणजे काय? तर सिलवान. सिलवान कोण? तर सिलवान म्हणजे काय? तर पंचशील पाठ आहे वाले सिलवान नाही. केवळ पंचशील पाठ असेल, केवळ अष्टशील पाठ आहे, केवळ याचना पाठ आहे, केवळ सुत्त पाठ आहे, तर पाठांतर करणारेच सिलवान असतात का? तुम्हाला विचारतो बाबा, बोलता का नाही? केवळ पाठांतर करणारे सिलवान असतात का? तर असं काही गणित नाहीये. पाठ तर कोणालाही करता येते काही पण पाठांतरापेक्षा आचरण महत्वाचं आहे. तर सिलवान बनणं म्हणजे काय? तर आपल्या काया वाचा मनावर ज्यांचा संयम आहे, वैयक्तिक जीवन जगत असताना, सार्वजनिक जीवन जगत असताना ज्यांचा आपल्या काया वाचा मनावर संयम आहे, जे संयमशील जीवन जगतात ते लोक का कोण आहेत? सिलवान आहेत. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं देवासारख्या माणसाचं लक्षण आहे सदाचारी असणे किंवा सिलवान असणे. दुसरं लक्षण, तिसरं लक्षण सांगितलं करुणावान आणि दयावान असतात देवासारखी माणसं. कशी असतात? करुणावान, दयावान.
कोणाचं दुःख पाहिलं, कोणी परेशान आहे, कोणी गरिबीत आहे, कोणाला काही त्रास होते, कोणी आजारी आहे, कोणाला काही मिळत नाही आहे, तर लगेच करुणा जागरूक होते बघा, लगेच दया भाव जागरूक होतो बघा. अरे मी मदत करू का, अरे मी योगदान देऊ का, मी सहकार्य करू का, मी हातभार लावू का, असा जो भाव आहे करुणेचा भाव असतो. बाबासाहेबांनी हा करुणेचा भाव आपल्यामध्ये निर्माण व्हावा, दयेचा भाव आपल्यामध्ये निर्माण व्हावा. म्हणून पाली भाषा आपल्याला कळणार नसेल तर 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा सांगितली बाबासाहेबांनी. कोणती? सर्व प्राणी मात्र समान आहेत असे मी मानतो आणि सर्व प्राणी मात्रांचं मी लालन पालन करेन. सांगितलं की नाही? सांगितलं की नाही? वाचता का नाही 22 प्रतिज्ञा? वाचूच नका तर त्याचं पालन करत जा बघा. तर हे लक्षण सांगितलं. बाबासाहेबांची पण इच्छा होती आपल्या लोकांमध्ये हा देवासारखा जे लक्षण आहे, माणसं आहे ती तयार झाली पाहिजे. त्यानंतर सांगितलं यांचं लक्षण मैत्रीवान असतात. काय असतात? मैत्रीवान असतात. असे जे देवासारखी माणसं असतात सगळ्यांच्या प्रती मैत्री करतात. तुम्ही मैत्री करत असता का डेली? आपण ध्यानच करत नसतील तर मैत्री काय ती ढेकळाची करू म्हणते. आणि मैत्री कशाला म्हणतात तर ते फेसबुक वरच्या फ्रेंडला मैत्री, इंग्लिश मध्ये फ्रेंडशिप, आणि त्याचाच अर्थ लावते. मग माझी खूप मैत्री आहे म्हणजे कोणाकोणाशी मित्र आहेत म्हणते, मैत्रीण आहे म्हणते, आणि मग ते भलत सलतच काय 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 होतीये. तर ते फ्रेंडशिप वेगळी, आणि भगवान बुद्धाने सांगितलेली मैत्री ती मंगल मैत्री आहे. कोणती? मंगल मैत्री. सर्व प्राणी सुखी हो, सर्व प्राणी दुःखातून, रोगातून, संकटातून, त्रासातून, भयातून मुक्त हो, सर्वांना सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त हो, अशा प्रकारची मनातून सद्भावना व्यक्त करणे. म्हणजे तोंडातूनच बोलले नव्हे तर ध्यानाला बसल्यानंतर, ध्यान झाल्यानंतर, मन स्वच्छ निर्मळ झाल्यानंतर आपल्या मनातून असा भाव उत्पन्न करणे. निर्मळ मनातून, ज्याला सद्भावना म्हणतो, हे जे मी आता बोलून दाखवलं त्याला मैत्री म्हटलं. आणि इथे भगवंताने सांगितलं देवासारख्या माणसांचं हे एक लक्षण आहे की ते मैत्रीवान असतात. काय असतात? मैत्रीवान. पुन्हा एक लक्षण सांगितलं, देवासारखी माणसं अहिंसावादी असतात. कसे असतात? अहिंसावादी. जसं की आपल्याला कोणी मारू नये असं आपल्याला वाटते, आपला कोणी अपमान करू नये असं आपल्याला वाटते, आपल्याला कोणी त्रास देऊ नये आपल्याला असं वाटते, आपल्याला कोणी परेशान करू नये, आपल्याला कोणी जखमी करू नये असं वाटते का नाही? आपल्याला वाटते का नाही? आणि मग आपण दुसऱ्याला करत असेल तर त्यांना वाटते का हा वा 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 मला शिव्या दिल्या का तुम्ही, अरे वा पुष्पगुच्छ कुठं ठेवला, देऊ का तुम्हाला? अच्छा, तुम्ही माझी चाहडी केली का त्यांच्याकडे, निंदा केली का तुम्ही? अरे मला समजलं नंतर तुम्ही निंदा केली म्हणून चाहडी केली. पुष्पगुच्छ देऊ का, गुलाबाचं फुल आणून देऊ का तुम्हाला, नाही तर पद्मश्री अवॉर्ड देऊ का तुम्हाला, माझी लय चुगली करता म्हणून पाखडतच राहता आमचं. असे करतात लोक काही काही. मागाऱ्या तुम्ही नसाल करत बाबा. कोणाचं कौतुक करण्यासाठी हे मन हृदय मोठं असावं लागते, पण ज्यांचे मन छोटे असतात ते इथं तिथं कुठं कुठं काय करतात? पाखड्यात बसतात. इथं समजा येऊन गेले, समजा इथं नाही तसे लोक, पण कोणाच्या घरी गेले, घर चांगलं बांधलं, यांना विचारलं, टप्पू मारले, त्यांनी पोटभर जेवले आणि नंतर विचारले घर कसं काय बांधतो, काय अहो काय खरंय हो, काय ते काय घर आहे काय, एवढी जागा आणि एवढं असं तसं काय, आणि ते टीव्ही बरोबर नाही, बेडरूम आहे बरोबर नाही, हॉल आहे बरोबर नाही, किचन आहे बरोबर नाही, आणि ते बिस्तरी बरोबर नव्हता. मी जो सांगितलं ते तसं केलं असतं तर जमलं असतं. म्हणजे यांचा टेंभा मिरवला असता तर जमलं असतं. दुसऱ्याचा टेंभा आणलाय म्हणून हे पट नाही, हे जळून 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 राख होऊ लागली यांची, तरी हे मिरवतच राहते. हा पाखड तुम्हाला म्हणत नाही बारीक तोड करू नका, परंतु कौटुंबिक जीवन असो, आमचं धार्मिक जीवन असो, आमच्याकडे असे लोक असतात. आमच्याकडे म्हणजे बा इकडे बी कपडे बदलले म्हणजे फरकच पडेल असा काही विषय नसते. ते तुम्ही असो की आम्ही असो, कारण माणसं तेवढ्या प्रवृत्त्या. आणि हे जे 4 लोक सांगत आहे हे आम्हाला सोडून सांगत नाही, कारण भगवंताचा धम्म हा केवळ तुमच्यासाठीच नाही तर आमच्यासाठी पण आहे. खरं की खोटं? नाही, खरंच आहे. बारीक करून असं करू नका, खरंच आहे. तर बघा हे लक्षण सांगितले तुम्हाला. त्यानंतर सांगितलं माता पिता आणि गुरुजनांची सेवा करण्याची प्रवृत्ती ज्यांच्यात असते ती देवासारखी माणसं असतात. बघा असे लोक सर्वत्र असतात का माता पिताची सेवा करणारे? आज परिस्थिती एवढी वाईट आहे बघा. परवाला एक बातमी वाचली, एका मुलाने
आपल्या बापाला स्वतःच्या तलवारीनं शस्त्रानं त्याचे तुकडे तुकडे केले बघा, जीवे मारले. स्वतःच्या सख्या वडिलांना बघा. त्याच्या अगोदर एक वर्तमानपत्रात बातमी वाचली मी, दारू पिणाऱ्या एका मुलानं नशेमध्ये ती आई दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून त्या आईचा गळा दाबला आणि तिचा जीव घेतला बघा, स्वतःच्या सख्या आईचा. भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी माणसामध्ये माणुसकी निर्माण व्हावी यासाठी म्हणून उपदेश केले बघा. आणि ज्यांनी भगवंताचे उपदेश ऐकले त्यांनी मात्र आपल्या जीवनाचं, आपल्या कुटुंबाचं, परिवाराचं सोनं करून घेतलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनीच सांगितलं की देवासारख्या माणसाचं हे लक्षण आहे की ते आई वडिलांची सदोदित सेवा करतात, गुरुजनांची पण सदोदित सेवा करतात आणि भिक्षू संघाचाही आदर करतात. हे पण वचन भगवंतानं सांगितलं. आणि सर्वात शेवटचं लक्षण सांगितलं, भिक्षू संघाचा आदर सन्मान तर करतात आणि सदैव पुण्यकर्मामध्ये रममान असतात. कशामध्ये? पुण्यकर्मामध्ये रममान असणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण जीवन हे अत्यंत शॉर्ट आहे बघा, जीवन फार छोटस आहे. आज तुम्ही पाहत असाल लोक पटापटा मरत आहेत बघा. आईच्या उदरात असलेली बाळही मरतात, बाल्य अवस्थेतही मृत्यू येतो, भर तारुण्यातही मृत्यू येतो. कोणाला कुठे कधी आणि कसा मृत्यू येईल याची शाश्वती नाही आहे. परंतु प्रत्येक जण इथे जन्म गावावरून मरण गावाकडेच वाटचाल करत आहे. कधी कोणाचा कुठे स्टॉप येईल हे सांगता येते का? सांगता येत नाही. परंतु प्रत्येक जण, आम्ही तुम्ही सगळेजण मरण धर्मी आहोत आणि आपलं बटन कधी दबेल हे सांगता येत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पुण्य कर्म करण्याची सदोदित घाई केली पाहिजे, कारण जीवन छोटसच आहे. तर हे देवासारख्या माणसाचे लक्षण शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितले. समजले का? का खिचडी? वा. तर दुसरा प्रकार सांगतो, प्रेतासारखी माणसं असतात म्हणाले भगवान. कशासारखी? प्रेत समजते आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये मड समजते का? मड समजते बापा. काही लोक मड्यासारखी असतात बघा, म्हणजे जिवंतपणातच मेलेली असतात बघा, असतात की नाही? मुडदे बनतेजी म्हणते बा मुडद्यासारखे. तर मुडद्यासारखे, तर मुडद्यासारखे त्याला शुद्ध शब्द वापरला, प्रेता समान. कोणा समान? प्रेता समान, म्हणजे मुडद्या समान असतात काही लोक. पहिले देवासारखे, दुसरे मुडद्यासारखे. तर हे मुडद्यासारखे कोण? इकडं तिकडं नका भाऊ बाबा. कोणावर दात असते, कोणासोबत भांडण असते, काही सांगितलं की तू इकडं तिकडं पाहते, म्हणजे त्यांना वाटते बा त्यांना लागू होते. भगवान म्हणाले बहिर्मुखी बनू नका, अंतर्मुखी बना. कारण धम्म सर्वांच्यासाठी आहे. धम्म फक्त कोणी एकट्यासाठी वगैरे आहे का? नाही आहे. तर मुर्द्यासारखी, प्रेतासारखी माणसं कोणते, त्याचे कोणते लक्षण आहे? तर भगवान म्हणाले प्रचंड लोभी लोक असतात काही. कसे? प्रचंड लोभी, भयंकर लालची असतात बघा. तुम्हाला लालची कुत्त्याची गोष्ट माहितीये? आम्हाला धडा होता लालची कुत्ता. त्याला गावामध्ये एका घरी भाकरी भेटली, त्यानं ती तोंडात धरली आणि त्याच्यात कोणी हिस्सेदार होऊ नये म्हणून ते गावाच्या बाहेर पळालं. गावाच्या बाहेर होता नाला, नाल्यावर होता पूल, त्या पुलावर जाऊन दम लागला होता तर थांबलं. त्याची नजर खाली गेली, खाली स्थिर पाणी होतं, त्या पाण्यात त्याला दुसरं कुत्र त्याच्या तोंडाला भाकर दिसत होती. याला वाटलं आपली आपल्या जवळ आहेच बा, पण ती भेटली पाहिजे. याला म्हणतात प्रचंड लोभी लालची प्रवृत्ती. तर यानं ती भाकर आपल्याला मिळाव, आपली तर आपल्या जवळ आहेच पण अजून मिळू दे ही जी प्रवृत्ती आहे. तर यानं तोंड उघडलं भुंकण्यासाठी, जसंही भुंकण्यासाठी तोंड उघडलं की तोंडात ही भाकर पाण्यात पडली, संपला विषय. लोभ मनुष्याला उद्ध्वस्त करतो, हे भगवंताचं वचन आहे बघा 2500 वर्षांपूर्वीचं. प्रेता समान जो व्यक्ती आहे प्रवृत्ती, त्याचं एक लक्षण आहे प्रचंड लोभी असतात असे लोक बघा. भयंकर लोभी. कोणत्याही गोष्टीत आपला लोभ, आपला काय तिथं, आपल्याला काय मिळेल तिथं, असं लोक पाहत असतात बघा. जिथं तिथं लोभीपणा असतो. भगवान बुद्ध म्हणाले या लोकांमध्ये, मग तो मानापानाचा असेल, धन दौलतीच्या बाबतीत असेल किंवा अजून कोणत्या बाबतीत असेल, असे लोभी माणसं जे असतात ते प्रेतासारखे असतात. दुसरं एक लक्षण सांगितलं, लोभी आपले प्रेतासारखी माणसं प्रचंड कंजूस असतात. कसे असतात? प्रचंड कंजूस. कंजूस समजते का नाही तुम्हाला?
लय कंजूस असतात. भगवान बुद्धाच्या काळात एक सावकार होता, लय कंजूस होता. तो मेला आणि मेल्यावर प्रसेनजित राजा त्या काळातल्या कायद्यानुसार त्याची धन संपत्ती राज याच्यामध्ये जप्त करण्यासाठी म्हणून गेला बैलगाड्या घेऊन. तर 80 करोड रुपये संपत्ती सापडली त्याची. किती? 80 करोड. प्रसेनजित राजाने ती बैलगाडीमध्ये भरली, त्याचा हिशोब किताब केला आणि तो राजवाड्यात परत येत असताना रस्त्यात त्याला भगवंताचं विहार लागलं. श्रावस्तीमध्ये जेतवन विहार लागलं. त्याला वाटलं बा भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून राजा गेला भगवंताकडे दुपारच्या वेळेला. भगवंताने त्याला विचारलं की महाराज, असे तुम्ही दुपारी कसे काय आज विहारात आलात? कारण राजा सकाळ संध्याकाळ जात होता, धार्मिक होता ना प्रसेनजित राजा, बिंबिसार राजा होता का नाही? आपल्यात काही काही राजे असतात पहा, मैं असं टाईट होते पहा. मला झुकायला शिकवलंच नाही म्हणते बाबासाहेब. लय टाईट होते आणि एक दिवस मोडून जाते पहा. टाईट होणं बरं नाही. असं स्त्री असो का पुरुष असो, तरुण असो का तरुणी असो, इकडे धम्माकडे आल्यावर वाकलं पाहिजे. अहो सम्राट अशोक वाकला बुद्ध धम्म संघाच्या समोर. तुम्ही मी काय चीज आहे समजते का तुम्हाला? MA PhD DSc LLT लीट बॅरिस्टर लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेला महामानव झुकला बुद्ध धम्म संघाच्या समोर. तुम्ही मी काय चीज आहे? आणि म्हणून आपल्यातली घमेंडी, आपल्यातला अहंकार, युगोपणा जो काही आहे तो आपल्या घरी ठेवा. घरी नका ठेवू बाबा, नाही त्या घर बिघडते. सगळं तुमच्या माहितीसाठी सांगतो. सासू नाही अहंकार बाळगू नये, सून नाही अहंकार बाळगू नये, नवऱ्या नाही अहंकार बाळगू नये, बायको नाही बाळगू नये, कोणाच बाळगू नये. कारण अवगुण जिथं असतात तिथं सगळं उद्ध्वस्त होते. बघा हे भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून ते त्या सावकाराबद्दल राजाने भगवंताला सांगितलं, भगवान एक आश्चर्य आहे त्या सावकाराबद्दल. तो सावकार तर होता, श्रेष्ठी तर होता, पण भगवान तो लय कंजूस होता. त्यानं स्वतःची धन दौलत स्वतःवरही खर्च केली नाही आणि दान पुण्य तर कधी केलंच नाही. आणि भगवान बुद्धाने मग त्याच्यावर उपदेश केला की असे काही काही लोक असतात, कमवतात आणि कंजूसी एवढी करतात की जे कमवलंय त्याचा स्वतःही उपभोग घेत नाहीत आणि दान पुण्यही करत नाहीत. आणि मग बटन दबलं की ती धन दौलत जी काही आहे ती इथंच राहते आणि हे सरणावर पडतात आणि लोक म्हणतात लावा टेंभा. कोणी म्हणते काय, त्यांनीच कमवलं हो, त्यांनीच लय मेहनत केली हो, आणि सगळं सोनं नोटाचे बंडल टाकून द्या ना, त्याच्यातच जाळा ना. अशी बातमी कुठं वाचली का तुम्ही? आणि तुम्ही ना आम्ही गेल्यावर येणार नाही बातमी. म्हणून तुम्ही पण कंजूस बनू नका. भगवंतानं तर तसे ग्रहस्थांना संपत्तीचे 4 हिस्से करायला सांगितले. आपल्या चॅनलवर प्रवचन आहेत बघा सगळ्या विषयांचे. तुम्ही द ग्रेट हॅपीनेस चॅनलला फॉलो करत असाल तर हे सगळे विषय मी जस्ट संदर्भासाठी म्हणून तुम्हाला सांगतो, गोडी लावण्यासाठी म्हणून. तर कंजूसपणा ज्यांच्यात असतो ते प्रेतासारखे लोक असतात, मड्यासारखे लोक असतात असं भगवंताचं वचन आहे. त्यानंतर हे जे प्रेतासारखे लोक असतात यांना सज्जनांची घृणा करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात असते. म्हणजे चांगलं चाललंय ना, समजा आता इथं प्रवचन सुरू आहे, धार्मिक कार्यक्रम आयोजित केलाय, तर ते नाक मुरडत बसतील घरीच. त्या धमरक्षित म्हणतेला काय काम धंदा नाही, त्यांना साथ देणाऱ्या त्या पोरीला काही काम धंदा नाही, आणि त्या विशाखा महिला मंडळाला काही काम धंदा नाही, त्या मोठ्या विहारातल्या लोकांना काही काम धंदा नाही. बोलवलं भंतीला इकडून तिकडून औरंगाबाद नागपूर वगैरे आणि ठेवलाय कार्यक्रम, मांडव टाकलाय, फुलं ठेवले, काय ठेवले, काय आता या पैशाला आणि मोठ्या आडीवर आडी टाकून अशा गोष्टी करते. माझा जो सल्ला घेतला असता मी आमको सांगितला असतो, ढमको सांगितला असतो, आणि जाग्यावरच असते. याच्या घरचे कोणी येत नाही इकडे आणि तेही येत नाही. तर भगवंतानं सांगितली प्रवृत्ती कोणाची आहे? मुर्द्यासारख्या माणसाची प्रवृत्ती सांगितली की सज्जन लोक आवडत नाहीत त्यांना. कोणते लोक आवडत नाही? वत्सल सुक्त सांगितलं आपल्या चॅनलवर आहे बघा. त्याच्यामध्ये भगवंताने सांगितलं की काही लोक असे असतात की त्यांना चांगले लोक आवडत नाही, त्यांना वाईटच लोक आवडतात. जसे दारू पिणाऱ्याला कोण आवडत असेल? तंबाखू खाणाऱ्याला कोण आवडत का हो? आता आम्ही धम्मसहली वगैरे घेऊन जातो का नाही, आता काही ग्रस्त लोक आहेत, कोणाला बिडी पिण्याची सवय राहते, कोणाला तंबाखू खाण्याची सवय असते. नेमकं आम्ही सोबत असल्यावर त्यांची लय फजिती होती, कारण व्यसन लय डेंजर राहते. काही लोक सांगतात कोणाला बिडी पिल्याशिवाय काय होत नाही, म्हणजे तंबाखू खाल्ल्याशिवाय
कारण व्यसन लय डेंजर आहे बघा. तर त्यांची लय पंचायत होते पहा. तर लपून छपून मग काही उपासक सांगतात म्हणते म्हणतात बिडी पिते, कोणतं दारू पिते, तो कोणतं काय काय पिते. आणि नंतर मात्र लोक सांगतात सहलीतून आल्यावर किंवा प्रवचन वगैरे ऐकत असल्यावर म्हणते म्हणतात दारू सोडून दिली, तंबाखू सोडून दिला, हे सोडून दिलं, ते सोडून दिलं, असंही सांगतात बघा. तर मी यासाठी सांगत आहे की सज्जनाची घृणा करणारे लोक असतात. चांगल्याला चांगले आवडतात, वाईटाला वाईटच आवडतात. आता जे मी तुम्हाला सांगितलं की नाही, चुगल्या करणाऱ्याला चुगल्या करणारे आवडतील, दान देणाऱ्यांना दान देणारेच आवडतील, विहारात जाणाऱ्यांना विहारात जाणारे आवडतील, ध्यान करणाऱ्यांना ध्यान करणारेच आवडतील. जशी आपल्या प्रवृत्ती असते तेच लोक आपल्याला आवडत असतात आणि तेच लोक आपल्याला लाईक करतात, जी प्रवृत्ती आपल्यात असलेली समोरच्यात असते. कोणी कोणाला इथं लाईक करत नाही. ते आम्ही असो का तुम्ही असो, आम्ही काय सगळ्यांनाच आवडत आहे असं काही विषय नाही. हे आम्हाला चांगलं माहित आहे, कारण आपल्या भगवंताने 2500 वर्षांपूर्वी सांगितलं, फुट्टस्स लोक धम्मेहि चित्तं यस्तं न कंपती असोकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं. 8 लोक धर्म, बुद्धही त्याला अपवाद नसतात, अरहंत त्याला अपवाद नसतात, सकृतगामी अनागामी त्याला अपवाद नसतात, सर्वसामान्य भिक्खू त्याला अपवाद नसतात आणि उपासकही अपवाद नसतात. कारण हे 8 लोक धर्म सदोदित आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. जसं की सुख आहे तर दुःखही आहे, आणि दुःख आहे तर सुख आहे, यश आहे तर अपयशही आहे, आणि अपयश आहे तर यशही आहे. लाभ झाला तर हानी होते, आणि हानी झाली तर लाभही होते. प्रशंसा झाली, कौतुक झालं की निंदा होते, आणि निंदा झाली की कधीतरी प्रशंसा होते बघा. त्याचा आम्हाला जाणीव आहे चांगली. सगळेच काही पाठ थोपटत नाहीत, सगळेच काही कौतुक करत नाहीत, गौरव करत नाहीत. तर हे भगवंताचंच वचन आहे. कारण समजा एक उदाहरण, तुमच्यातल्या ठराविक लोकांना कोणी चांगलं म्हणत असेल, समजा जरी त्यांच्यात चांगली क्वालिटी आहे आणि चांगलं म्हणत असेल, तर सगळ्यांनाच आवडते म्हणता का तुम्ही त्यांचं कौतुक? काही काहीचं असं पोट दुखते, त्याची गोळी कोणत्याच मेडिकलवर भेटत नाही. त्यांच्या समोर नेमकं कौतुक करावं, चांगले आहेत हो, असं आहे हो, तसं आहे हो, एवढं मनातून मरते, लयच खराब तोंड करते. पा कोणी स्त्री पुरुष कोणी असो, दिसायला गोरं गोमट जरी असेल तर चेहरा मोहरा सगळा बदलते, असा खराबच्या खराब तोंड करते आणि लय पोट दुखते असं बिलकुल. तर भगवंतानं सांगितलं, म्हणून या जगामध्ये असे जे प्रेतासारख्या प्रवृत्तीचे लोक आहेत तर ते सज्जनाची घृणा करत असतात, हे त्यांचं लक्षण आहे. त्यानंतर हे प्रेतासारखी जी माणसं असतात त्यांचं एक लक्षण सांगितलं, सदैव असंतुष्ट असतात. कसे असतात? असंतुष्ट असतात. कोणत्याही बाबतीमध्ये असंतुष्ट, असमाधानी. किती मिळू द्या, काही मिळू द्या, मनासारखं होऊ द्या, त्याच्यात काही ना काही काढणार आणि असमाधानी आपली प्रवृत्ती असं दाखवून देणार. आता समजा हे जेवण बनत आहे, समजाची गोष्ट हे तर लय टेस्टी आहे बघा, खातील खातील हो, आणि फुल टाईट होतीये. नंतर खाऊन झाल्यावर नंतर मीठ कमी पडलं होतं, थोडं तिखट झालं होतं. चांगलं होतं, व्यवस्थित होतं, म्हणजे थोडं तिखट होतं. मंडप वगैरे चांगला टाकला होता, पण गरम लय होत होतो. कूलर आमच्याकडे कूलर होतं. अशी असमाधानी प्रवृत्ती जी आहे त्याला म्हटलेल्या असंतुष्टी लोक, असे लोक ज्या प्रेताच्या प्रवृत्तीचे असतात. आणि शेवटचं सांगितलं, असे लोक संशयी पण असतात. संशय समजते ना? आज संशयामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात बघा. नवरा बायको मध्ये जर संशय असेल तर घरच्या घर उद्ध्वस्त होतात बघा. काल परवा एका ठिकाणी आम्हाला सांगितलं, भंतेजी आम्ही उपवास पालन करतो, पंचशील पालन करतो, विहारात जातो, ध्यानाचे शिबिर झाले, आणि घरचे बघा संशय घेतात. कारण तेच स्वतः चांगल्या स्वभावाचे नाही, दुराचारी आहेत, हे मला माहिती आहे. मी आताच सांगितलं की जसा आपला स्वभाव असतो, दुनिया आपल्याला तशीच दिसते बघा. जसा चष्मा घातला तशीच दुनिया दिसते का नाही? तर म्हणून स्वतः ती प्रवृत्ती असल्या कारणाने ते त्यांच्या घरच्या आता पत्नीवर संशय करतो, आणि संशयामुळे म्हणते 2 लेकरं झाले आणि बायकोला त्यानं सोडून दिलं बघा. तर भगवंताने सांगितलं, असं मुर्द्यासारखे लोक आहेत. कोणासारखे?
मुडद्याच्या प्रवृत्तीचे हे संशयी लोक असतात. आणि शेवटचं लक्षण सांगितलं, असे जे लोक असतात हे मानसिक दारिद्र्य असतात. कसे असतात? हे भौतिक दृष्ट्या दरिद्री असलं तर चालते एखाद्या वेळेस, पण मानसिक दरिद्री बरी नाही. माहितीये तुम्हाला, मानसिक दरिद्री नसलो पाहिजे आपल्याकडे. आपलं मन निर्मळ असलं पाहिजे, आपण मोठ्या मनाचे असलो पाहिजे, सद्गुणी असलो पाहिजे, सदाचारी असलो पाहिजे, लोकांमध्ये उठणारे बसणारे असलो पाहिजे. म्हणून हे प्रेतासारखी माणसं दुसरा प्रकार सांगितला. तिसरा प्रकार सांगितला भगवंतानं, पशु सारखी माणसं असतात. तिसऱ्या प्रकारची कोणासारखी? झोपले? कोणासारखी? पशु सारखी माणसं असतात. बघा, काही काही लोकांना बघा, कोणी मारझोड करत असेल नाही का, काय जनावरासारखं वागत आहे म्हणतात. काय म्हणतात? जनावरासारखं, प्राण्यासारखं वागत आहे, खात आहे, असा शब्द प्रयोग करतात. बघा, तर भगवंताने सांगितलं माणसातलेच माणसं तिसऱ्या प्रकारचे जे असतात ते पशु सारखे असतात. आणि त्यांचे लक्षण सांगत असताना भगवान म्हणाले, या जगात अशी काही माणसं असतात की जे पशु सारखे आहेत, ते भोगविलासी जीवन जगतात. बघा, त्याचं लक्षण सांगताना कसे? भोगविलासी. भोगविलासी म्हणजे काय? खाणं पिणं सण झोप, उद्याचा विचार नाही, खायचं पियायचं आणि सण झोपायचं. प्रचंड आळस त्यांच्यामध्ये असतो. बघा, काही काही लोक काम धंदा करत नाहीत. बघा, आई वडिलांना कमवलंय किंवा घरचं कोणीतरी कामाला जाते तर हे डल्ला मारतात त्याच्यावर, खातात पितात आणि वरतून पुन्हा भांडणं करतात. तर असे जे लोक आहे हे पशु सारखे लोक आहे. कारण पशु सारखे का म्हणाले? तर पशुचं तेवढंच काम आहे, दिवसभर खायचं, सायंकाळी खुंट्यावर यायचं आणि बस झोपायचं. बघा तुम्ही, कुत्रे, मांजर, डुकर, म्हशी, गाई काय करतात? कामधंदा करतात का? काय करतात? सकाळ झाली खात राहायचं, खाऊन झालं झोप काढायची, बस पुन्हा खायचं, पुन्हा झोपायचं. खाणं झोपणं, खाणं आणि झोपणं. भगवान बुद्धांनी आळस हा अत्यंत वाईट आहे म्हणाले भगवान बुद्ध. त्यामुळे इथे ही लक्षण सांगितलंय आळसाचं. त्यानंतर दुराचारी असतात म्हणाले भगवान बुद्ध. हे पशु सारखे कोण असतात? दुराचारी लोक पशु सारखे असतात. ते क्रोधी असतात, ईर्ष्याळू असतात, मूर्ख आणि धम्मद्वेषी असतात. हे पशु सारखे लोक कसे असतात? धम्मद्वेषी पण असतात. धार्मिकतेचा द्वेष करतात, सिलवानांचा द्वेष करतात, दानी लोकांचा द्वेष करतात, ध्यानी लोकांचा द्वेष करतात, भिक्खू संघाचाही द्वेष करतात. असे लोक आहेत या जगामध्ये. ईर्ष्या करणारे लोक, आता तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे जळणारे लोक, चहाडी चुगली करणारे लोक, क्रोधी लोक, राग 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 द्वेष द्वेष करणारे लोक. भगवान बुद्ध म्हणाले राग राग चांगला नसतो, द्वेष करणं चांगलं नसते. म्हणून नाही वेरेन वेर आणि संमती गपुदाचनम हे वचन धम्मपदात सांगितलं भगवंतानं. तर असे पशु सारखे जीवन जगणारे लोक मूर्ख असतात हे भगवंताने सांगितलेलं आहे. मी शॉर्ट मध्ये सांगतो. आणि शेवटचं बघा, नरका समान लोक असतात म्हणाले. कशा समान? नरक समजते का? समज जाऊन आले. नरका समान म्हणजे कसे? तर त्याचे लक्षण सांगितले. कोण नरका समान आहे इथे? तर पहिली गोष्ट तर हिंस्र प्रवृत्तीची. कसे? हिंस्र प्रवृत्ती, मारामारी करणं, लूटमार करणं, रक्त काढणं, जखम करत राहणं, अर्वाच्य भाषेत शिवीगाळी करणं, क्रूरता त्यांच्यात ठासून भरलेली असते. आता बघा युद्ध सदृश्य परिस्थिती आहे आपल्या जगामध्ये. कशी परिस्थिती आहे? युद्ध सदृश्य परिस्थिती आहे जगामध्ये. आज माणूस माणसाला ओळखायला तयार नाही. बघा, लहान लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बघा, किंकाळ्या फोडत आहेत ते लेकरं युद्धामुळे. कोणी अणुबॉम्ब टाकण्याच्या तयारीमध्ये आहे, कोणी बंदुकीच्या तोफा डागत आहे. भगवंताने 2500 वर्षांपूर्वी वचन सांगितलं बघा, जाने प्रेमाने जिंकिले जगा, जाने प्रेमाने जिंकिले जगा, वीर असा गौतम आहे, वीर असा गौतम आहे, जाने प्रेमाने जिंकिले जगा. कसं जिंकलं भगवंताने? अंगुलीमालाला शिव्या देत बसले का? तलवार घेऊन गेले का? आणि तुझं पाहून घे तुम्ही असं म्हणाले का तिथे जाऊन? थोडंसंच बोलले, तुझ्यातलं साधुत्व कायम आहे, तू त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कर. हे मारणं सोपं आहे, तोडणं सोपं आहे, शिव्या देणं सोपं आहे, परंतु प्रेम करणं, आपुलकी, जिव्हाळा, परोपकार
माणसं जोडणं हे फार अवघड आहे. माणसं तोडणं फार सोपं आहे, पण जोडणं फार अवघड आहे. माणसांना शिव्या देणं फार सोपं आहे आणि कोणाला तरी प्रेमानं बोलणं हे फार अवघड आहे म्हणाले भगवान बुद्ध. अंगुलीमालाला ते शिकवलं. म्हणून हिंस्र असणे, क्रूर असणे, छळ करणे, अन्याय करणे, अत्याचारी असणे, दुसऱ्याचे दुःख पाहून आनंद व्यक्त करणारे सुद्धा लोक असतात, त्यांना नरका समान लोक म्हणाले भगवान. आणि या जगात आहेत असे लोक, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतात आणि दुसऱ्याचं दुःख पाहून आनंदी होतात. आहेत का नाही? तुम्हाला लय अनुभव असेल का? तुमचं घर झालं, तुमच्या पोरापोरीचं लग्न झालं, तुमचे पोरपोरी चांगले निघले की त्या कोणाकोणाला लय बेकार वाटते का? म्हणजे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारे लोक आहेत या जगात. मी काय बोलतो समजते तुम्हाला? दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होणारे लोक. कोणाच्या लेकी बाळीचं चांगलं झालंय आणि यांच्या बिघडलंय, हे बेकार करतात, बेकार वाटते, हे चांगलं नाही असं. किंवा कोणाचं तरी वाईट झालंय, असंच पाहिजे होतं, माझी लई इच्छा होती. आणि अशा प्रवृत्तीचे जे लोक आहे का नाही, हे नरका समान लोक आहेत. हे भगवंताचं आपल्या वचन आहे. आणि त्यामुळे या 4 प्रवृत्त्यांपैकी, स्वभावापैकी आपली प्रवृत्ती कोणती, आपला स्वभाव कोणता, हे ज्याचं त्यानं स्वतःला विचारलं पाहिजे. याला त्याला विचारत बसू नका बापा, नाही तर गणित बिघडते. बघा त्या आरशावाल्यासारखी गोष्ट होते पहा. गुरुनं आरसा दिला, दिव्य आरसा त्या दृष्टांतामध्ये, आणि गुरुजी त्याला म्हणाले की बा हा आरसा आहे, दिव्य आरसा तुझ्याकडे ठेव. कोणाच्या तोंडासमोर धरला तर त्यांचं सारं भविष्य या आरशात दिसते. त्यानं तो आरसा धरला हातात आणि अगोदर, सर्वात अगोदर गुरुजीच्या तोंडासमोर धरला. गुरुजी बद्दल याचं लय चांगलं मत होत. माझे गुरुजी असे, माझे गुरुजी तसे, माझे गुरुजी अरहंतच असतील बाबा, श्रोतापन्न असतील आणि सकृतागामी असतील, अनागामी असतील, असं तसं काय काय यानं विचार केला होता. आता गुरुजी असो की कोणी असो, आम्ही नेहमी सांगतो परिपूर्ण इथे कोण आहे? एक तर बुद्ध, भगवान बुद्ध आपले, आणि अरहत. चुकत कोण नाही? भगवान बुद्ध आणि अरहत. बाकीचे सगळे प्रयत्नवादी आहेत. आम्ही असो का तुम्ही असो, म्हणून आमच्यातही कमी जास्त प्रमाणपणा असतो आणि तुमच्यातही असतो. असं काही नाही की आम्ही बिलकुलच एकदम झालो आता अरहत. अरहत झाल्यावर तुमच्या सोबत कशाला राहावं बाबा, आम्ही जाऊ जंगलात. पण अरहताचं इकडे काय काम आहे ढेकळाचं, नाही का? या राग द्वेष लोभापासून ते अलिप्त राहतात. पण आपल्याला बाबासाहेबांनी जबाबदारी दिली आहे, त्यामुळे समाजामध्ये जाणं आहे. आम्ही पण प्रयत्नवादी आहोत, त्या धम्माच्या मार्गात आम्ही पण आहोत. फरक तुमच्यात आणि आमच्यात एवढाच आहे की आमचा स्टॉप पुढचा आहे, म्हणजे आम्ही जरा पुढे आहोत आणि तुम्ही आमच्या मागे आहात. आणि काही काही जागेवर थांबलेले आहेत, ते तुम्ही नाही तसे, पण आहेत काही काही तसे. याच्यासाठी ह्या धम्मदेशना झाल्या पाहिजे, हे कार्यक्रम झाले पाहिजे. आणि म्हणून ह्या 4 प्रवृत्त्या तुम्हाला सांगितल्या. ह्या सर्वत्र असतात, असं नाही आहे की तुमच्या अकोल्याला नसतील, इकडे असतील आणि सगळीकडेच असतील. त्यामुळे आपण सदोदित असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. धम्मरक्षित भंतेजींचे परिश्रम आहे. आपले भंतेजी, विनयपाल भंतेजी असतील, सुमंगल बोधी भंतेजी असतील, हे सिनियर भंतेजी इथं बऱ्याच वेळापासून बसलेले आहेत. खरं तर ज्येष्ठ भिक्षूंची आम्ही माफी मागतो, कारण बऱ्याच ठिकाणी असं होत आहे की आम्ही पाहुणे भंतेजी असल्या कारणाने आम्हाला बोलायला दिले जाते. तर मोठ्यांचं मोठंच म्हणा, आपले भंतेजी फार चांगले आहे, तुझा काही विषय नाही. 80 वर्षाचं वय आहे, माहीत हातात आल्यावर 20 वर्षाचे बनतात. लय कडक आवाज आहे. मी विचारलं त्यांना वय किती झालं भंतेजी, तर म्हणे भंतेजी मी 80 वर्षाचा आहे म्हणे. मी म्हटलं काय ते 80 वर्षाचे, तुम्ही 20 वर्षाचे वाटतं का नाही? भंतेजीसाठी साधुगार आणि टाळ्या वाजवा. या वयामध्ये काम करतात बघा आपले सुमंगल भंतेजी असो, विनयपाल भंतेजी असो किंवा भिक्षू संघ असो. बघा अनेक भिक्षू आहेत आपल्या अकोल्यात, खूप चांगलं काम करतात. अमरावती असेल, नागपूर असेल, यवतमाळ असेल, औरंगाबाद असेल, अनेक अनेक ठिकाणी अनेक भिक्षू आता खूप चांगलं काम करतात. ही जमेची बाजू आहे. आमच्याकडे प्लस पॉइंट मात्र एक आहे, आम्ही काढले युट्यूब चॅनल आणि आम्ही करू लागलो दौरे इकडं तिकडं, तिकडून इकडं. कंबर मोडलं तरी फिरणं सुरू आहे आणि युट्यूब वर. आणि आमचं पूर्व पुण्य जरा चांगलं असेल, इतरांचंही आहे, पण सांगतो जसं
युट्यूब लय दणके देते सगळीकडे, लय जोरात चालते. आता सध्या बघा 1,46,000 सबस्क्रायबर्स आहेत आपले बघा. नॉट अ जोक. टॉप 10 च्या चॅनल मध्ये आपलं चॅनल आहे. आज आपली लोक तर प्रवचन ऐकतात, पण इतर धर्मीय लोकही प्रवचन आपले ऐकतात आणि त्यांनाही बुद्ध धम्म संघ समजतो, बाबासाहेब समजतो. तेही लोक दान देतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतर समाजाचे लोकही भेटायला येतात, दान पुण्य करतात, उपवासतही पालन करतात. तुम्हाला मी सांगेल, अनेक धर्माचे लोक, समाजाचे लोक आहेत. तर ही मोठी जमेची बाजू आहे आणि हे जमायला पाहिजे. हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं आणि म्हणून आम्ही औरंगाबादला विधायक कामही करत आहोत. आता मगाशी सांगितल्यानुसार द ग्रेट हॅपीनेस टॉवर, विश्वशांती विपස්සना बुद्ध विहाराचं काम आम्ही आताच हाताशी घेतलाय. स्वेच्छेनं समाजाच्या स्वेच्छा दानातून त्याचं बांधकाम आम्ही करत आहोत. 4 माळ्याचं ते टॉवर आहे, ज्यामध्ये बुद्ध विहार आहे, विपස්සना सेंटर असणार आहे, सामने ट्रेनिंग सेंटर असणार आहे, पाली लँग्वेज स्टडी सेंटर असणार आहे, ई लायब्ररी असणार आहे, वाचनालय ग्रंथालय असणार आहे, यात्री निवास असणार आहे, अत्याधुनिक सुविधांनी युक्त भिक्खू निवास असणार आहे. आणि अशा प्रकारचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपස්සना बुद्ध विहार औरंगाबादेत सिडको कडून जमीन विकत घेऊन आपण त्याच्यावर बांधकाम सध्या सुरू आहे. तेव्हा आपणही आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलला जुडावं आणि स्वइच्छेनं ज्याला कुणाला जी कुठलं दान मदत करायची आहे ते करत राहावं. आम्ही काय मागण्यासाठी तुमच्याकडे येत राहणार नाही, परंतु तुमची जबाबदारी आहे आणि तुमचं पुण्यकर्म सुद्धा आहे. आणि धम्माचा प्रचार प्रसार त्याच माध्यमातून होतो बघा, दुसरा काही जरिया नाही आहे. आज आपण काम जर केलं, आज आपण ट्रेनिंग सेंटर जर उभे केले, तर भविष्यात येणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शन करतील, प्रेरित करतील आणि त्यामुळे भिक्खू संघ असेल, उपासक संघ असतील, अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिला आणि त्यामुळेच आपल्याला हे काम करण्याची पात्रता प्राप्त झाली. नाही तर कोण पुत्र विचारत होतं बघा. आपल्याला एक काळ होता, विचारत होतं का कोणी? सावलीचा विंटाळ होत होता का नाही? पाणी वाढ ग माय असं म्हणावं लागायचं. बाबासाहेबांनाही पाणी वरतून प्यावं लागलं बघा, ओंजळीनं. बाबासाहेबांनी सांगितलं ना बघा, शाळेत होतो त्या शाळेमध्ये इतर विद्यार्थी त्या माठापर्यंत जाऊ शकत होते, स्वतःहून पाणी घेऊन पिऊ शकत होते. मी एकमेव विद्यार्थी होतो की मी शिपायाची वाट मला पाहावी लागायची आणि जोपर्यंत शिपाई येत नाही तोपर्यंत मला तहाने विना व्याकुळ व्हावं लागायचं. बाबासाहेबांनी भोगलं हे. पण बाबासाहेबांचं हृदय मोठं होतं, करुणेचं हृदय होतं, दयेचं हृदय होतं आपल्या प्रती. त्यांचे मुलं गेले, मुलगी गेली, पण आपला विचार केला बाबासाहेबांनी. 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली. 3 मुले, किती मुलं गेले? 3 मुले, राजरत्न, रमेश, गंगाधर आणि मुलगी इंदू. 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली पर्वा? जर त्यांनी पर्वा केली नाही आहे तर माझी तुमची प्रत्येकाची जबाबदारी आहे स्वतःला सिद्ध बनवणं, पात्र बनवणं, सिलवान गुणवान बनवणं, धम्म कार्यामध्ये सुद्धा सहभागी होणं, सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये सुद्धा सहभागी होणं. नाही तर बस काही लोक बाल्याची बाय कोण बाल्याचे लेकर. आता दाबाईदा नाही, बाबासाहेबांना लय भरभरून दिलं म्हणून बाल्याची बाय कोण बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत आणि समाज गेला म्हणते चोरी. ते पाहून घेतील म्हणते, ते त्यांचं काम आहे, ते त्या पोरांचं काम आहे, ते त्या महिला मंडळाचं काम आहे, त्या भंतेजीचं काम आहे असं म्हणते. पहा, तुमच्यात कोणी नाही तसे, पण काही खरंच असे आहेत बघा. त्यांच्यासाठी आपले प्रवचन आहेत आणि त्यामुळे आपले प्रवचन शेअर करत जा, घराघरात ऐकत जा आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवून घ्या, अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे भिक्षू संघाला क्षमा मागून मी पूर्ण विराम देतो. एक सांगायचं राहिलं, हे आपले धर्मरक्षित भंतेजी लय पैसेवाले आहेत वाटते, धनवान आहेत, पण दानी आहेत. ते आपल्या जे विहाराचं काम सुरू आहे, किती म्हटले म्हणते हे पहा, असे 2 बोट करू लागले. बोटच करू नका बाबा. तर आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरच्या बांधकामासाठी पूजनीय धर्मरक्षित भंतेजी आपले 2 लाख रुपयाचं दान देणार आहे. त्यांनी तसा संकल्प केलेला आहे. भंतेजीसाठी टाळ्या आणि साधुकार दिला पाहिजे तुम्ही. आणि असे भंतेजी तर मला आले पाहिजे जास्तीत जास्त. मंगल सुखी.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि